द केरला स्टोरी हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय। जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासूनच बराच मोठा वाद सुरू झाला होता। या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या 32,000 महिलांच्या धर्मांतराचे दावे हे खोटे आहेत असं म्हणत अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती। त्यामुळे या चित्रपटाला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। मात्र आता हा चित्रपट रिलीज झालाय आणि या चित्रपटाची कमाई सुद्धा जोरदार झालीय। सॅक न्यूजच्या रिपोर्टनुसार द केरला स्टोरी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 7.5 कोटींचा गल्ला कमावलाय। मात्र आता या चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध का होतोय? या चित्रपटातील 32,000 मुलींचं धर्मांतर हा आकडा खरा की खोटा आणि एकंदरीत हा वाद काय आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। केरळमध्ये लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकून 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर करण्यात आल्याचं द केरला स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आले। तर हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलाय। आता प्रश्न असा आहे की 32,000 मुलींच्या धर्मांतराचा हा आकडा नेमका समोर आला कसा? तर असा प्रश्न जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना विचारण्यात आला तेव्हा सेन यांनी उत्तर देताना सांगितलं की 2010 मध्ये केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी विधानसभेसमोर अहवाल ठेवला होता। त्यात असं नमूद करण्यात आलं होतं की दरवर्षी सुमारे 2,800 ते 3,200 मुली या इस्लाम धर्म स्वीकारत आहेत। तर यावरून जर पुढच्या 10 वर्षाचा हिशोब केला तर ती संख्या 30,000 ते 32,000 इतकी होईल। मात्र मुख्यमंत्री चांडी यांनी कॅमेऱ्यासमोर हा दावा नाकारला होता असंही सुदीप्तो सेन यांनी सांगितलं। सेन यांनी फॅक्ट चेकर वेबसाईटच्या अल्ट न्यूजशी बोलताना 32,000च्या आकड्याबाबतही हाच दावा केलाय। हा आकडा त्यांचा नसून ओमन चांडी यांचा असल्याचंही सेन यांनी सांगितले। केरळमध्ये ओमन चांडी मुख्यमंत्री असताना धर्मांतराचे हे आकडे समोर आले होते। याच सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असल्याचं निर्माते सांगतात। चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाला मोठा विरोध होता आणि या चित्रपटाच्या बंदीवर मागणी घालणाऱ्या याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या। तर केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेवर सुनावणी करताना द केरला स्टोरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला। तर दुसरीकडे या चित्रपटाविरोधात याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने सुद्धा नकार दिलाय। पत्रकार कुर्बान अली आणि जमियत उलेमा ए हिंद यांनी या चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हा चित्रपट एका विशिष्ट समुदायाबद्दल द्वेष पसरवणारा असल्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती। विरोधकांकडून या चित्रपटात 1-2 घटनांमध्ये अतिशयोक्ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, त्यामुळे देशातील संपूर्ण मुस्लिम समाजाबद्दल चुकीचा संदेश जाईल असं याचिकांमध्ये नमूद करण्यात आले। आणि जर हा चित्रपट प्रदर्शित करायचा असेलच तर त्यात डिस्क्लेमर टाकावा आणि चित्रपटाची कथा ही काल्पनिक आहे असं नमूद करावं अशी मागणी विरोधकांकडून होत होती। मात्र चित्रपट निर्मात्यांच्या वकिलांकडून याला विरोध करण्यात आला। आता एकीकडे या चित्रपटाविरोधातील याचिका न्यायालयाने जरी फेटाळल्या असल्या तरी दुसरीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरवर यूट्यूबने मोठा आक्षेप घेत या चित्रपटाचा ट्रेलरच यूट्यूबवरून रिमूव्ह केलाय। आता तुम्ही जर यूट्यूबवर द केरला स्टोरीचा ट्रेलर सर्च केला तर तुम्हाला एक इशारा चिन्ह दिसेल। याचा स्क्रीनशॉट सुद्धा एका युजरने ट्विट केला होता। मात्र यूट्यूबच्या या कारवाईनंतर या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आदा शर्मा ही चांगलीच भडकली। तर आदा शर्माने सत्यमेव जयते, नेहमी सत्याचाच विजय होईल असं कॅप्शन देत तो स्क्रीनशॉट रिट्विट सुद्धा केला। आता द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनावत हिने या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। कंगना असं म्हणते की या चित्रपटात इसिस शिवाय कुणालाही वाईट किंवा चुकीचं दाखवण्यात आलेलं नाहीये। इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया या कुख्यात संघटनेच्या कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे हिंदू मुलींचं धर्मांतर करून भारताबाहेर पाठवण्यात आल्याचं चित्रण या चित्रपटात आहे। तर कंगना असं म्हणते की मी अशा लोकांवरती टीका करते की ज्यांना असं वाटतं हा चित्रपट इसिसवर नाही तर त्यांच्यावर हल्ला करणारा आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा दहशतवादी आहात। तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर या चित्रपटाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।